काँग्रेस ज्या जागा महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून लढवते ते मी आपल्या समोर ठेवतो. नंदुरबार या काँग्रेसच्या जागा मी नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई नॉर्थ सेंट्रल, उत्तर मध्य, जिथे अनेक वर्ष प्रिया दत्त निवडणुका लढत आहेत तो म्हणजे तुमच्या माहितीसाठी सुनील दत्त होते. पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि नॉर्थ मुंबई, उत्तर मुंबई या 17 जागांवर काँग्रेस लढेल. आता राष्ट्रवादी काँग्रेसची यादी साधारण अशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आहे. बारामती बाबत चर्चा झाली नाही म्हणून बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड या 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार लढते. शिवसेनेच्या जागा अशा आहेत साधारण: जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, मराठी कुठे गेला, मुंबई नॉर्थ, मुंबई नॉर्थ दक्षिण मध्य, मुंबई नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम, मुंबई नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम, इथे अमोल कीर्तिकर आपले लढणार. नॉर्थ वेस्ट, मुंबई दक्षिण मध्य म्हणजे मुंबई साऊथ सेंट्रल, नंतर मुंबई दक्षिण, मुंबई साऊथ या साधारण 21 जागा शिवसेना लढते. आणि मुंबई ईशान्य या 21 जागा शिवसेना लढते. साधारण शिवसेना 21 जागा लढते. शिवसेना 21, काँग्रेस पक्ष 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जागांवर लढते. आणि अत्यंत या जागांचं वाटप हे अत्यंत खेळीमेळीने सहजरित्या झालेलं आहे. आणि या 48 जागांवर कशा प्रकारे प्रचार यंत्रणा एकत्र राबवायची या संदर्भात आत्ताच काही वेळापूर्वी आम्ही एकत्र चर्चा केली. धन्यवाद. आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आजच्या शुभ मुहूर्तावर आपण पाहिलं असेल की शिवालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडी असा फलक लागून त्याखाली महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते उपस्थित आहेत. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, शेका पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंतराव पाटील, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख, आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड
उदय नारकर, समाजवादी गणराज्य पार्टी आमदार कपिल पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्ष पार्टी कॉम्रेड सुभाष लांडे यांच्यासह अनेक प्रमुख नेते अनेक पक्षाचे इथे उपस्थित आहेत.